हालेलुया हालेलुया. प्रियजन हो, आज आपण कॅथलिक धर्माविषयी आणि कॅथलिक धर्माच्या विश्वासाविषयी आपण चिंतन करणार आहोत. कॅथलिक म्हटल्यानंतर प्रिय बंधू आणि भगिनीनो, युनिव्हर्सल विश्वस्तरीय हा कॅथलिक विश्वास कोणत्या एका संघाचा नाही किंवा एका ग्रुपचा नाही किंवा एक पर्टिक्युलर एका विशेष एक समुदायाचा नाही, तर हे एक विश्वस्तरीय जागतिक स्तरावर असलेला विश्वास आहे. परमेश्वराने आम्हाला दिलेला विश्वास आहे. परमेश्वर पित्यावर आम्ही कशा प्रकारे विश्वास ठेवतो. परमेश्वर हा आमचा बाप आहे. संपूर्ण विश्वाचा निर्माण करता परमेश्वर आहे. संपूर्ण विश्वाला निर्माण करणारा परमेश्वर, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो आणि त्याच्या पद्धतीनुसार, त्याने बनवलेल्या योजनेनुसार आम्ही विश्वास करतो आणि आम्ही जीवन जगतो. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही पाहतो बायबलच्या एकदम सुरुवातीला, बायबल कोणत्या शब्दाने सुरुवात झाली आपण पाहूया. उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय 1 ओवी 1 मध्ये आम्ही वाचतो, प्रारंभी देवाने स्वर्ग आणि पृथ्वी बनवली. सर्वात प्रथम देवाने काय बनवलं? स्वर्ग आणि पृथ्वी. स्वर्ग आणि पृथ्वी याला उत्पन्न केलं देवाने. आणि आम्ही प्रेषितांचा श्रद्धा स्वीकार म्हणून आम्ही प्रार्थना म्हणतो, आमच्या विश्वासाची कबुली. आणि त्या विश्वासाच्या कबुलीची प्रार्थना सुद्धा याच शब्दाने आरंभित होते. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वशक्तिमान परमेश्वर पिता यावर मी श्रद्धा ठेवतो. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वशक्तिमान परमेश्वर पिता यावर मी श्रद्धा ठेवतो. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त. अशा प्रकारे आम्ही विश्वास ठेवतो. आणि प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही 10 आज्ञा जेव्हा पाहतो, 10 आज्ञा परमेश्वराने मोशेला 10 आज्ञा दिल्या. मोशे जेव्हा सिनाय पर्वतावर परमेश्वराशी प्रार्थना करत होता, 40 दिवस आणि 40 रात्र त्यांनी परमेश्वराशी एक होऊन, परमेश्वराशी जुळून त्यांनी उपवास करून त्यांनी प्रार्थना केली. आणि त्यावेळेस परमेश्वराने त्याला 10 आज्ञा गोट्यावर लिहून, गोट्याच्या 2 पाट्यावर लिहून परमेश्वराने 10 आज्ञा त्याला दिली. आणि त्याच्यापैकी पहिली आज्ञा, प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला असं सांगते, पहिली आज्ञा, एकाच खऱ्या परमेश्वराची आराधना करा, म्हणून मूर्तीपूजा करू नका. एकाच खरा परमेश्वर कसा ओळखतो प्रिय बंधू आणि भगिनींनो? खरा परमेश्वर समजा आम्ही एखाद्याच्या चरित्राकडे पाहिलं आणि त्याने चांगलं कार्य केलं म्हणून त्याला देव नाही म्हणतायत, किंवा माझ्या कपाळावर देव म्हणून लिहून ठेवलं तर मला देव नाही म्हणतायत, किंवा एखाद्याने बलाढ्य राज्य लढाई करून जिंकले आणि तो शूरवीर होता म्हणून त्याला परमेश्वर नाही म्हणतायत. एक खरा परमेश्वर नाही म्हणतायत. आणि समजा एखाद्याला खूप ज्ञान आहे, एखाद्याला खूप माहिती आहे, त्याला संदेश मिळते, तो भविष्यवाणी करू शकतो, तरी परंतु तो देव नाही होऊ शकत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देव होण्याची फक्त एकमात्र खूण आहे की ज्याने ही स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली. स्वर्ग आणि पृथ्वी म्हणजे काय आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो? स्वर्गामध्ये देवाची उपस्थिती, स्वर्गदूताची उपस्थिती, संतांची उपस्थिती, तिथं एक पवित्रतेचं वातावरण, परमेश्वराची उपस्थिती आणि सदैव तिथे देवाची स्तुती आणि तिथं आनंद ही आनंद. आणि आम्ही म्हणतो, आम्ही प्रभू येशू ख्रिस्त आमच्या न्यायाच्या दिवशी येणार आहे आणि आमचा न्याय होईल आणि ज्या लोकांनी पुण्य केलेलं आहे त्याला स्वर्ग मिळेल. आणि अशा प्रकारे तो स्वर्ग आम्ही ज्याची कल्पना करतो ते देवाने निर्माण केलेला आहे. आणि स्वर्ग आणि पृथ्वी म्हटल्यानंतर या पृथ्वीवर, हा भूतलावावर जे काही आम्ही पाहतो ते सर्व देवाची निर्मिती आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे सर्व देवाची निर्मिती आहे, देवानेच बनवलेलं आहे. हा देव
ह्या पृथ्वीचा रचेता आहे, देव ह्या पृथ्वीचा निर्माण करता आहे, तो आमचा जन्मदाता आहे, तो आमचा क्रिएटर आहे. आम्ही क्रिएशन म्हणून जेव्हा आम्ही पाहतो, क्रिएशन म्हणजे हे सर्व वस्तू देवाची सृष्टी आहे, क्रिएशन आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाने हे सर्व काही निर्माण केलेलं आहे आणि म्हणून देव ह्या पृथ्वीचा राजा आहे. आणि म्हणून ह्या आज्ञेमध्ये आम्ही म्हणतो, प्रार्थनेमध्ये, स्वर्ग आणि पृथ्वी याचा उत्पन्न करता सर्वशक्तिमान परमेश्वर पिता यावर आम्ही सदा ठेवतो. एकाच खऱ्या परमेश्वराची आराधना करा, मूर्ती पूजा करू नका. अशा प्रकारे प्रिय बंधू आणि भगिनींनो, स्वर्ग आणि पृथ्वीचा उत्पन्न करणारा परमेश्वर आमचा बाप आहे. आणि येशू ख्रिस्ताने आम्हाला आपल्या शिष्यांना प्रार्थना शिकवली आणि त्या प्रार्थनामध्ये सुद्धा प्रभूनं असं आठवण करायसाठी, असं म्हणण्यासाठी, अशी प्रार्थना करण्यासाठी शिकवली की सर्वात प्रथम असे म्हणा, हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव. म्हणजे स्वर्गातील बापा म्हणल्यानंतर आम्हाला कळते की पिता परमेश्वर कुठं आहे? मग स्वर्गात आहे. ते स्वर्गात आहे. आणि स्वर्ग म्हटल्यानंतर जिथं स्वर्गात परमेश्वराची इच्छा पूर्ण होते ते स्वर्ग आहे. जिथं परमेश्वराची इच्छा होते, परमेश्वराची इच्छा पूर्ण होते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे चार गोष्टी आम्हाला खऱ्या परमेश्वराची उपस्थितीची आठवण करून देते आणि म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि एकच खरा परमेश्वर आहे त्याची आपण ओळखी करतो की कारण त्याने हे सर्व निर्माण केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही पाहतो प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त एकुलता परमेश्वराचा एकुलता एक पुत्र, त्याने मानव बनून या पृथ्वीवर जन्म घेतला. त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, त्याने गरिबी पत्करली आणि त्याने आमच्यासाठी दुःख भोगले आणि त्याने दुःख भोगले आणि त्याने रक्त सांडलं, तो मरण पावला आणि त्याच्या मरणाने आमच्यासाठी स्वर्गाचे दार उघडून देण्यात आलं. स्वर्गाचे दार म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाने आम्हाला स्वर्ग मिळाला. आम्ही पापामध्ये मेलो होतो, परंतु त्याच्या मरणाने आम्हाला अनंत जीवन मिळालेले आहे. आणि त्यानंतर आम्ही पाहतो प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशू ख्रिस्ताने म्हटले की मी इथून जाणे तुमच्या हिताचे आहे. मी जर गेलो नाही तर तुमच्यावर पवित्र आत्मा येणारच नाही. आणि जो पवित्र आत्मा मी पित्याकडे विनंती करील आणि तो पवित्र आत्मा पाठवील आणि तो तुमच्यासाठी, तुमच्यासोबत सदा सर्वदासाठी राहील. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला पवित्र आत्मा मिळालेला आहे पेंटेकोस्टच्या दिवशी आणि तो सदा सर्वदा आमच्यासोबत आहे. प्रियजन हो, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे. एक त्रिएक ईश्वर आहे आणि हा एक कॅथलिक धर्माचा विश्वास आहे. आणि कॅथलिक विश्वास अशा प्रकारे आपल्या विश्वासामध्ये वाढतो आणि म्हणून कॅथलिक विश्वास एक विश्वस्तरीय विश्वास आहे. कॅथलिक विश्वास एक युनिव्हर्सल आहे आणि कॅथलिक विश्वास हा कोणा एका संघाचा नाही किंवा एका ग्रुपचा नाही किंवा एका चर्चचा नाही, संपूर्ण मानव जातीचा आहे आणि सर्वांचा त्याच्यावर अधिकार आहे. आणि देव बाप सर्वाचा आहे, प्रभू येशू सर्वाचा आहे, पवित्र आत्मा सर्वाचा आहे. आणि म्हणून आम्ही सर्व मिळून एक होऊन त्याची प्रार्थना केलं पाहिजे, एक होऊन विश्वासामध्ये आलं पाहिजे. आणि आम्ही देवाचे लेकरे आहोत तर आमच्यामध्ये भेदभाव नसावा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारे आपण विश्वास करण्यासाठी प्रयत्न करूया आणि एक दुसऱ्यासाठी प्रार्थना करूया. देव आम्हाला सत्य समजावून देईल आणि आमचा विश्वास बळकट करील.